तर मंडळी, आज आपण ना मस्त अशा चटपटीत चटण्या बनवलेल्या आहेत, ज्या तुम्हाला शेवपुरीसाठी किंवा कोणत्याही पाणीपुरीसाठी किंवा अशा कोणत्याही स्नॅक्ससोबत तुम्ही या चटण्या करू शकता। तर आता सर्वात पहिल्यांदा मी केली होती टोमॅटोची चटणी, त्यानंतर आपण केलेली आहे इमलीची चटणी म्हणजे चिंचेची गोड आणि आंबट अशी चटणी, आणि त्यानंतर आपण बनवलेली आहे पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी म्हणजे हिरवी चटणी। तर आता चला मग पहिल्यांदा आपण बनवत आहोत तर टोमॅटोची चटणी। तर ही टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी ना पहिल्यांदा भरपूर सारे लाल लाल असे टोमॅटो घ्यायचे। तर मी तर इकडे साधारणतः 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत। त्यानंतर थोडं आलं बारीक चिरून घेतलं। त्यानंतर मग इकडे मी लसूण अशा प्रकारे कट करून घेत आहे। अगदी 4 ते 5 लसूण मी इकडे घेणार आहे। आणि त्यानंतर काय करायचं, पाणी थोडं गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे टोमॅटो घालायचे, आलं सुद्धा घालायचं आणि लसूण सुद्धा घालायचं। आणि त्यानंतर मग यामध्ये ना आपण लाल मिरची घालूयात, म्हणजे जी आपण बेडगी मिरची वगैरे असते ना ती मिरची घालायची, 2 मिरच्या घालायच्या। आणि त्यानंतर मग थोडं याला मिक्स करायचं आणि उकळी येऊ देण्यासाठी ठेवायचं आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं यामध्ये। तर आता चला हे उकळू देत, तोपर्यंत आपण काय करूया की कॉर्नफ्लोअरचं पीठ जे आहे 1 चमचा इतकं घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घालून त्याचा घोल तयार करून घ्यायचा आणि या चटणीमध्ये घालायचा। तर हे जर कॉर्नफ्लोअरचं पीठ तुम्ही यामध्ये थोडंसं घातलात ना की चटणीला जाडसर असा टेक्स्चर येतं। तर इकडे तुम्ही बघत आहात जाडसर अशी आपली चटणी तयार झाली। आणि आता ही थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि त्याला 2-3 वेळा फिरवून घ्यायचं। बघा झटपट अशी लाल चटणी आपली तयार झाली। शेवटी काय करायचं, किसानचं केचप असतं ना ते केचप घालायचं आणि मग काय बघत आहात तुम्ही चटपटीत अशी लाल चटणी तयार। तर ही चटणी तुम्ही समोश्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा कोणत्याही मोमोजसोबत सुद्धा खाऊ शकता। तर आता दुसरी चटणी आपण बनवत आहोत इमलीची चटणी म्हणजे खट्टी मिठी आपली गोड चिंचेची चटणी बनवत आहोत। तर त्यासाठी मी इकडे विंचूकडे काढून थोडे चिंचा घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि थोडं गूळसुद्धा घातलं। तर साधारणतः अर्धी वाटी इतकं गूळ आहे। दोन्हीही चांगलं उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मग गाळणीने गाळून एका बाउलमध्ये घालायची। त्यानंतर मग थोडासा गरम मसाला घालायचा आणि लाल मिरची पूड थोडीशी घालायची, अर्धा चमचा घातलात तरीही चालेल आणि मग मिक्स करायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त अशी झटपट इमलीची चटणीसुद्धा तयार। तर चला आता हिरवी चटणी बनवूया। त्यासाठी मग भरपूर कोथिंबीर घ्यायची पहिल्यांदा, त्यानंतर मग यामध्ये घालायचे लसूण आणि कोथिंबीरीचे देठसुद्धा घालायचे बरं का। त्यानंतर मग मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या 2 ते 3, त्यानंतर थोडेसे शेंगदाणेसुद्धा घालायचे आणि अर्धा चमचा इतकं जिरंसुद्धा घालायचं, मोठं जिरं। त्यानंतर थोडी पुदिना घालायची आणि त्यानंतर मग चिमूटभर असं हिंगसुद्धा घालायचं आणि मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा लिंबू जो आहे मस्त असा पिळायचा। तर हे सर्व पदार्थाने ना हिरवी चटणी मात्र 1 नंबर अशी तयार होते। मग काय मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचं। बघा झटपट अशी हिरवी चटणीसुद्धा तयार झाली। तर ह्या चटण्या तुम्ही स्नॅक्ससाठी वापरू शकता। तर आता तुम्हाला चटण्या कशा वाटल्या सांगा कमेंट करून, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।